नमस्कार, मी विजया वामन। बापू भेगडे जर फक्त महाविकास आघाडीचेच आहे तर खुनशी राजकारण करू पाहणारे भेगडे मूळ भाजप का संपवत? माजी खासदार नानासाहेब नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी शिष्टाई करत जयंत पाटील यांना बापू भेगडेंना पाठिंबा देण्यासाठी विनवणी केली। मात्र जयंत पाटील त्यावर तयार झाले नाही। नंतर बाळा भेगडे, गणेश भेगडे, मदन बाफना आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी मी निवडून आल्यानंतर आम्ही सगळे तुमचेच म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करू असा शब्द जयंत पाटलांना दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांच्या हवालाने मिळते। आणि तेव्हा कुठे जयंत पाटलांनी बापू भेगडे यांना निवडून आल्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील या तत्वावरती पाठिंबा दिल्याचा शब्द किंवा पत्र जे आहे ते बापू भेगडेंना मिळालं। आणि जर ही सेटलमेंट बापू भेगडे आणि महाविकास आघाडीमध्ये झाली असेल तर महायुतीचे आणि त्यातल्या त्यात भाजपच्या पुढाऱ्यांचा बापू भेगडेंना पाठिंबा देऊन फायदा काय? देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केलंय की बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांची वैयक्तिक खुन्नस आहे म्हणून ते विरोधात गेलेत। पण यांच्या वैयक्तिक खुनशी राजकारणामध्ये बाकी भाजपचे पदाधिकारी बळीचे बकरे का बनतायत? स्वतःचे नुकसान का म्हणून करून घेतील असा प्रश्न आहे। मूळ भाजप संपवण्यासाठी बाळा भेगडे ऍक्टिव्ह झालेत का हा प्रश्न आहे। कारण जर उद्या निवडून आल्यानंतर बापू भेगडे महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाणार आहेत तर फक्त आपली पर्सनल खुन्नस काढण्यासाठी बाळा भेगडे यांनी मूळ भाजपच्या निष्ठावंतांना वेठीस धरण्याचा, त्यांना फोडण्याचा प्रयत्न का केला? या सर्वस्वी नुकसान तर भाजपचंच होतंय। सुनील शेळके यांची पिढी भाजपचं काम करण्यामध्ये गेली। म्हणजे थोडी हिस्ट्री जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की जनसंघाच्या स्थापनेपासून पंजोबा स्वर्गीय रानबा शेळके, पणजी स्वर्गीय तानाबाई शेळके हे सदस्य राहिलेत। तेव्हापासून 2019 पर्यंत संपूर्ण शेळके परिवार पक्षाशी एकनिष्ठ आहे। भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना हे माहिती आहे। पणजी स्वर्गीय तानाबाई शेळके यांनी जनसंघाच्या पहिला महिला नगरसेविका होण्याचा मान मिळवला। चुलते भीमाजी बाजीराव शेळके यांनी तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून काम केले। चुलत आजोबा स्वर्गीय बाळासाहेब शेळके यांनी नगराध्यक्ष म्हणून तर चुलत भाऊ स्वर्गीय सचिन भाऊ शेळके यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष व भाजप शहराध्यक्ष म्हणून पक्षवाढीसाठी काम केलंय। तर स्वतः सुनील शेळके यांनी 1999 पासून ते 2019 पर्यंत केवळ आणि केवळ भाजपचेच कार्यकर्ते म्हणून काम केलेले आहे, त्यांचेच कार्यकर्ते राहिलेले आहेत। शेळके परिवाराच्या 4 पिढ्या म्हणजे 1938 पासून तब्बल 81 वर्ष भाजपशी एकनिष्ठ राहण्यात गेल्या। तर दुसरीकडे बाळा भेगडे, ज्या पक्षाने भेगडे कुटुंबाला 6 वेळा संधी दिली, 2 वेळा आमदार केले, मंत्री केले, त्या बाळा भेगडेंनी पराभवानंतर कोणत्या भाजप पदाधिकाऱ्याला विचारले, कोणत्या कार्यकर्त्याला ते धरून राहिलेत असा प्रश्न सुनील शेळकेंनी केलाय। पक्षाने सर्व काही दिल्यानंतरही आपण हार मान्य करू शकला नाहीत। कोविडच्या संकटात आपण नागरिक व सामान्य कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले, त्यांना लसीकरण, रेमडेसिवीर, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले नाही। उपासमारीची वेळ आलेल्या गरजू कुटुंबाच्या 2 वेळच्या जेवणाची सोय आपण करू शकला नाहीत असा सुद्धा आरोप सुनील शेळके यांनी भेगडेंवरती केला। बाळा भेगडे हेच भाजप संपवण्यामागचे खरे मास्टरमाइंड असल्याचा आरोपही झाला। आजही खासगीत तालुका भाजप असाच आरोप करतात। या व्यतिरिक्त मात्र लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी महायुतीचे काम करणार असल्याचं स्पष्ट केलंय। तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं म्हटलंय। अर्थ एकच, या खुनशी राजकारणामध्ये न पडलेले भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार हे मात्र बापू भेगडेंची साथ न देता महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंचं काम करतील असा विश्वास सुनील शेळके यांनी व्यक्त केला। दरम्यान जर ओव्हरऑल मावळ मधील राजकारण जर बघितलं तर बापू भेगडे यांना निवडून आणण्यासाठी नाही तर सुनील शेळके यांना पराभूत करण्यासाठी एक ना एक कार्यकर्ता, पुढारी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र यांच्यासोबत जे जोडले जातात ते सुद्धा या खुनशी राजकारणाचे भाग बनतायत का असा प्रश्न निर्माण होतोय। देवेंद्र फडणवीसांनी स्वतः हे स्पष्ट केलंय की भाजप हा पक्ष काय बापू भेगडेंना पाठिंबा देत नाहीये, फक्त बाळा भेगडे यांना त्यांची पर्सनल खुन्नस काढायची आहे म्हणून त्यांनी फक्त आणि फक्त सुनील शेळकेंना विरोध केलेला आहे। या अगोदर ज्यावेळी बापू भेगडे विरुद्ध बाळा भेगडे असा सामना झाला होता त्यावेळी या सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंचं काम केलं होतं। मात्र आता राजकारण बदललंय। हे दोन्ही जे पहिले विरोधात राहिले ते आता एकत्र आलेत आणि कारण काय तर खुनशी राजकारण। दरम्यान जयंत पाटील असो किंवा शिवसेना असो किंवा जे काही पक्षांनी बापू भेगडेंना महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिलाय त्यांना तत्वतः असा शब्द देण्यात आलाय
की निवडून आल्यानंतर आम्ही तुमचेच. तर मग महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचं काम करू नका म्हणून बाळा भेगडे किंवा गणेश भेगडे हे नेते मंडळी नेमकं महायुतीच्या नेत्यांना काय शब्द देत आहेत असा प्रश्न पडला नाही का? जर बापू भेगडे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही तुमचेच असं सांगतायत, तर मग भाजप किंवा इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी बापू भेगडे या नेत्यांना काय शब्द देत आहेत हा विचार केला नाहीये का? आणि जर पुढे जाऊन बाळा भेगडे, गणेश भेगडे हे जर सर्व महाविकास आघाडीतच जाणार असतील, तर मग महायुती आपलं या जागेवरती नुकसान का म्हणून करून घेते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. दरम्यान भाजपचे 4-2 पुढारी जर सोडले तर बाकी मूळ भाजप ही सुनील शेळके म्हणजे महायुतीच्याच उमेदवाराचं काम करणार असल्याचं देखील वारंवार सुनील शेळके यांनी बोलून दाखवलंय. आता या पलीकडे जाऊन मावळचं राजकारण नेमकी कोणत्या अंगाने ट्विस्ट घेत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.